नमस्कार मित्रांनो इंग्रजांचा बंगालवर विजय या टॉपिक अंतर्गत आपण आता तिसरा प्रश्न जो आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहूया। लक्षात घ्या, यूपीएससी 2022 हिस्ट्री ऑप्शनलला आयोगाने हा प्रश्न या ठिकाणी विचारला, ज्यामध्ये काय प्रश्न आहे ते पाहूया। काय आपण हे सिद्ध करू शकता की दिवाणी अधिकार प्राप्त केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे सरकार एक भारतीय शासकाप्रमाणे कार्य करीत होते, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे। आता पहा, जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा थोडंसं गांगरून जाण्याची शक्यता आहे, तर बिलकुल त्या पद्धतीने गांगरून जायचं नाही। सर्वप्रथम तर प्रश्न नीट समजून घ्यायचा। मित्रांनो लक्षात घ्या, एकदा का प्रश्न समजला तर त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सहजरित्या आपल्याला लिहिता येतं। त्यामुळे प्राथमिक अवस्था ही आहे, प्रश्न वाचल्यानंतर तो आधी आपल्याला समजतोय का नाही ते पाहायचं, प्रश्न समजून घ्यायचा आहे। आता हा प्रश्न आपल्याला कशावर आहे ते लक्षात येतं, ते इथं दिलेलं आहे दिवाणी अधिकार। तर साहजिकच आपल्याला पाहायला मिळतं की हा प्रश्न दुहेरी शासन व्यवस्थेशी संबंधित असला पाहिजे। तर दुहेरी शासन व्यवस्था आपल्याला पाहायला भेटतं 1765 साली या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये निर्माण झाली। 1765 ला दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झाली बंगालमध्ये, आणि त्यानुसार पाहायला मिळतं या शासन व्यवस्थेअंतर्गत दोन महत्वपूर्ण सत्ता केंद्र या ठिकाणी उदयास आले। यापैकी आपल्याला पाहायला मिळतं बंगाल प्रांतातील निजामत अधिकार, ज्याला प्रशासकीय अधिकार आपण म्हणू शकतो, तर ते प्रशासकीय अधिकार, ते निजामत अधिकार बंगालच्या नवाबाकडे आले। आणि त्याचबरोबर जे दिवाणी हक्क अधिकार जे आहे, तर ते दिवाणी अधिकार हे ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता पहा, दिवाणी अधिकार किंवा दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्याआधी 12 ऑगस्ट सन 1765 साली, काही पुस्तकामध्ये 16 ऑगस्ट दिलेले आहे, तर 1765 ला अलाहाबादचा तह झाला। आणि या अलाहाबादच्या तहामध्ये असं ठरलं गेलं की बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू होईल आणि दिवाणी हक्क अधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडे दिले जातील। ईस्ट इंडिया कंपनी त्या बदल्यात मुघल बादशाह शाह आलम सेकंडला वार्षिक नजराणा म्हणून 26 लाख रुपये देईल, आणि त्याचबरोबर बंगाल प्रांतातील प्रशासकीय अधिकार किंवा प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी बंगालच्या नवाबाला 53 लाख रुपये वार्षिक नजराणा या ठिकाणी दिला जाईल। म्हणजे कंपनी काय करणार आहे, दिवाणी हक्क अधिकाराच्या माध्यमातून जो काय महसूल ती जमा करणार आहे, त्या महसूल जमा केल्यानंतर त्यातले 26 लाख रुपये मुघल बादशाला दिले जातील, आणि 53 लाख रुपये हे बंगालच्या नवाबाला इथे या ठिकाणी प्रशासन चालवण्यासाठी दिले जाणार आहे। अशा प्रकारचा हा तह, अलाहाबादचा तह या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं। आता नीट समजून घ्या, मुघल प्रशासन जर आम्ही पाहिलं व्यवस्थितरित्या, तर मुघल प्रशासन पण दोन पिलर्सवर या ठिकाणी होतं, एक प्रशासकीय प्रमुख आणि त्याचबरोबर दिवाणी प्रमुख। प्रशासकीय प्रमुख जो होता हा राजा राहिलेला आहे, आणि दिवाणी अधिकार जे आहे ते या ठिकाणी त्या राजाच्या दिवाणाकडे राहिलेले आहेत। परंतु या दोन्ही सत्ता केंद्राचा प्रमुख मुघल बादशाह आहे। म्हणजेच पाहायला भेटतं की दिवाण जो आहे हा मुघल बादशाहच्या अंडर या ठिकाणी काम करत आहे। अशा प्रकारची व्यवस्था ही मुघलांच्या काळामध्ये होती। सेम त्याच प्रकारे इथं पण तसंच होतं की बंगाल प्रांतामध्ये बंगालचा नवाब याच्याकडे प्रशासकीय अधिकार होते, आणि त्याच्या अंडर दिवाण या ठिकाणी आहे, ईस्ट इंडिया कंपनी आहे। या प्रकारची व्यवस्था ही बंगाल प्रांतामध्ये 1765 ला लागू झाली। परंतु इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांनी दिवाणी हक्क अधिकार प्राप्त केल्यानंतर ही इंग्रज हे या ठिकाणी वास्तविक शासक बनण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतं। लक्षात घ्या, बक्सरचं युद्ध जिंकल्यानंतर साहजिकच इंग्रजांनी बंगालचा नवाब या पदावरनं मीर कासिमला पदावरनं काढलं, आणि त्याच्याऐवजी पुन्हा एकदा मीर जाफरला पदावर नियुक्त केलं। मीर जाफरचं निधन झालं, आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा नजमुद्दीन जो आहे, तर त्याचा मुलगा जो आहे तर तो नजमुद्दीन, इथं लिहितो बघा, तर नजमुद्दीन जो आहे हा नजमुद्दीन या ठिकाणी सिंहासनावर या ठिकाणी बसतोय। आता पाहायला असं भेटतं की नजमुद्दीनला आता बंगालचा नवाब या ठिकाणी बनवायचंय, जो मीर जाफरचा मुलगा या ठिकाणी आहे। आता ईस्ट इंडिया कंपनीनं याच्यासोबत या ठिकाणी काही महत्वपूर्ण तह केले, आणि सांगितलं की आम्ही तुला एका अटीवर या ठिकाणी बंगालचा नवाब या पदावर नियुक्त करू, जर का तू आमचे महत्वपूर्ण अधिकार मान्य करत असेल तरच। मग कोणते अधिकार होते ते, तर पाहायला असं भेटतं यापैकी महत्वपूर्ण अधिकार असा होता की निजामत अधिकारामध्ये जो एक पोलिसी संरक्षणाचा अधिकार आहे, ठीक आहे, तर पोलिसी संरक्षण जे आहे
तर हे पॉलिसी संरक्षणाचा अधिकार त्या नवाबानं ईस्ट इंडिया कंपनीला द्यावा, हा एक महत्वपूर्ण मुद्दा. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा असा राहिला की तो म्हणजे परराष्ट्रीय धोरण. लक्षात घ्या, तर परराष्ट्रीय धोरण, बंगाल प्रांताचा नवाब जो आहे हा स्वतंत्र शासक आहे आणि तो स्वतःचं स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण ठरवत आहे. तर कंपनी असं म्हणाले की तुला आम्ही त्याच अटीवर पदावर बसवू जर का तू बंगालचं परराष्ट्रीय धोरण हे इंग्रजांकडे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडे देईल. तर हे दोन महत्वपूर्ण गोष्टी. आणि तिसरा महत्वपूर्ण मुद्दा असा आहे की हे जे दिवाणी अधिकार, या दिवाणी अधिकाराचा प्रमुख कोण आहे, तर दिवाणी हक्क अधिकाराचा प्रमुख ईस्ट इंडिया कंपनी आहे. तर कंपनीला तो अधिकार तुम्ही या ठिकाणी द्या की कंपनी या प्रांतामध्ये, बंगाल प्रांतामध्ये आपला उपदिवाण नियुक्त करेल. कंपनी या बंगाल प्रांतामध्ये आपला उपदिवाण नियुक्त करेल आणि हा उपदिवाण नियुक्त केल्यानंतर त्याला पदावरनं काढता येणार नाही. बंगालच्या नवाबाला त्याला कसल्याही प्रकारे त्रास देता येणार नाही, त्याला पदावरनं काढता येणार नाही. पदावरून काढून टाकायचं असेल तर ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी घेणं गरजेचं आहे. या प्रकारचा मुद्दा ईस्ट इंडिया कंपनीने इथं उचलून धरलेला आहे असं एकंदर दिसून येतं. आता लक्षात घ्या, या प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं की नजमुद्दीनला बंगालचा नवाब बनवत असताना पॉलिसी संरक्षण म्हणजे गृह खातं, बंगाल प्रांताचं गृह खातं आपल्या ताब्यात घेतलं आणि परराष्ट्रीय धोरण म्हणजे फॉरेन जे डिपार्टमेंट आहे ते आपल्या ताब्यात घेतलं. ठीक आहे, तर परराष्ट्रीय धोरण आणि त्याचबरोबर पॉलिसी संरक्षण आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि अशा प्रकारे ही ईस्ट इंडिया कंपनी एक वास्तविक शासक बनण्याचा प्रयत्न इथं या ठिकाणी करताना दिसून येतात. आता इंग्रजांनी मग इथं पाहायला भेटतं 1765 नंतर इथे या ठिकाणी इंग्रजांनी दोन व्यक्तींना उपदिवाण म्हणून नियुक्त केलेलं आहे. ठीक आहे, उपदिवाण म्हणून दोन व्यक्तींना नियुक्त केला. आता बघा, कंपनीकडे मॅन पॉवर कमी होती आणि कंपनीला परराष्ट्रीय धोरण आणि पॉलिसी संरक्षण जर उभं करायचं असेल तर सर्व युरोपियन लोक प्रशासकीय हक्क अधिकारांमध्ये असतील आणि म्हणून मग दिवाणी हक्क अधिकारांसाठी त्यांच्याकडे माणसं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्रजांनी काय केलं, उपदिवाण म्हणून दोन व्यक्तींना नियुक्त केलं. एक होता मोहम्मद रजा खान आणि दुसरा होता सिताब राय. बंगाल प्रांतामध्ये मोहम्मद रजा खानला आणि बिहार प्रांतामध्ये सिताब रायला इथं उपदिवाण नियुक्त केले आणि हे दोन महत्वपूर्ण अधिकारी ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं त्या भागातला महसूल जमा करत होते आणि कंपनीला आणून देत होते. या प्रकारची भूमिका कंपनीने इथं घेतली आणि म्हणजेच दिवाणी जबाबदारी त्यांनी आपल्या उपदिवाणावर सोपवल्या आणि इथं प्रशासनामध्ये त्यांनी हे महत्वपूर्ण अधिकार नजीमुद्दीनकडनं प्राप्त करून घेतले आणि कंपनी एक वास्तविक शासक बनण्याच्या प्रयत्नामध्ये गेल्याचं दिसून येतं. रॉबर्ट क्लाइनर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये वास्तविक सत्ता ही ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आहे आणि मुघल बादशाह जणू काही एका सत्तेची सावलीप्रमाणे आहे किंवा बंगालचा बादशाह हा एका सत्तेच्या सावलीप्रमाणे आहे. या प्रकारची भूमिका त्यांनी इथं व्यक्त केल्याचं दिसून येतं. म्हणजेच काय, भारतीय शासक केवळ त्या सत्तेचा मुखवटा राहिला आणि वास्तविक शासक ही ईस्ट इंडिया कंपनीच इथं बनलेली आहे असं एकंदर दिसून येतं. लक्षात घ्या, या नजमुद्दीनच्या विरोधामध्ये मोहम्मद रजा खान आणि सिताब राय मोठ्या प्रमाणात कारवाया करत होत्या. सामान्य लोकांकडनं मोठ्या प्रमाणावर ते शोषण करत होते, त्यांच्याकडनं जादा कर वसूल करत होते, कंपनीकडे जमा करत होते. याचबरोबर या बंगालच्या शासकाच्या विरोधामध्ये सामान्य लोकांची माती देखील भडकवण्याचं काम हे मोहम्मद रजा खान आणि त्याचबरोबर सिताब राय या ठिकाणी करताना आपल्याला एकंदर दिसतंय. आणि तेव्हा मग या नजमुद्दीननं या दोन उपदिवाणांना पदावरून काढून टाकण्याची भूमिका घेतली. मात्र ईस्ट इंडिया कंपनीनं ते होऊ दिलं नाही, कारण ईस्ट इंडिया कंपनीचे ते विश्वासू लोक होते आणि त्या कंपनीला हे दोन लोक हवे होते, हे लक्षात असू द्या. आणि त्यामुळं नजमुद्दीनच्या विरोधामध्ये जाणारे हे उपदिवाण यांना पदावरून काढण्याचाही अधिकार भारतीय शासकाला नाही. याचाच अर्थ भारतीय शासक केवळ सत्तेची सावली बनत आहे हे इथे लक्षात घ्या. म्हणजे 1765 पासून 1772 पर्यंत जरी आपल्याला पाहायला भेटलं की या काळामध्ये या दोन्ही सत्ता दोन्ही केंद्र जरी असले तरी वास्तविक शासक ही ईस्ट इंडिया कंपनीच होती आणि कंपनीनं एका भारतीय शासकाप्रमाणे, ठीक आहे, कंपनीने एका भारतीय शासकाप्रमाणे इथं काम करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये पॉलिसी संरक्षण, परराष्ट्रीय धोरण
आणि याचबरोबर महसूल विभाग कंपनीने आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, न्याय व्यवस्थापन आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडनं झाला असं एकंदर दिसतं. तर या प्रकारे हा प्रश्न आपल्याला या प्रकारे किंवा या पद्धतीने लिहावा लागणार आहे. सुरुवात तुम्ही अलाहाबादच्या तहाच्या माध्यमातून करा, मधी तुम्ही या ठिकाणी हा मॅटर्स या ठिकाणी लिहा आणि शेवटी मग तुम्ही या ठिकाणी हे म्हणू शकता की रॉबर्ट क्लाइव्हनं जाता जाता ही भूमिका सांगितली की या व्यवस्थेमध्ये वास्तविक शासक हे ईस्ट इंडिया कंपनीच आहे आणि राजा केवळ या ठिकाणी सत्तेची सावली म्हणून राहिलेला आहे. या प्रकारे भूमिका मांडून तुम्ही याचा शेवट पण करू शकता. लक्षात आलं? धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.